गुड मॉर्निंग. चला तर आज आपण NCERT जिओग्राफी 6 स्टँडर्डचा सेकंड चॅप्टर ग्लोब, लॅटिट्यूड्स आणि लॉन्जिट्यूड्स हे स्टडी करणार आहोत. तर हे स्टडी करताना सर्वात आधी आपल्याला लास्ट चॅप्टरपासून जे ज्ञान मिळालेले आहे त्यापासून या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे की पृथ्वीचा शेप कोणता आहे, कसा आहे. तर पृथ्वीचा जो शेप आहे त्याला आपण काय म्हणतो, जिओइड. जिओइड म्हणजे काय असते तर जिओइडमध्ये पृथ्वीचे जे दोन पोल्स आहेत तिथं पृथ्वी थोडीशी चपटी आहे आणि त्याच्या सेंटरमध्ये ती थोडीशी फुगलेली आहे. तर पृथ्वीचा जो जिओइड शेप आहे तसा शेप आपण आर्टिफिशियली तयार करून पृथ्वीचा जो आहे अभ्यास करण्याचा आपण प्रयत्न करतो. त्याच्या प्रतिकृतीला किंवा त्याचे जे मिनिएचर फॉर्म किंवा मिनिएचर मॉडेल आहे त्यालाच आपण काय म्हणतो, ग्लोब. तर ग्लोब कसा असतो, हे जे आहे ही ग्लोब आहे. त्याची हे जे आहे एक प्रतिकृती किंवा छोट्या स्वरूपातील हे ग्लोब आहे, ज्यामध्ये आपण पाहतात की हा पृथ्वीसारखाच दिसतोय आणि याच्यामधून एक इमॅजिनरी रॉड जाताना आपल्याला दिसतोय ज्यामुळे ती गोल फिरू शकते. तर तो काय आहे, एक ॲक्सिस आहे जो आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपण कन्सिडर केलेला आहे. तर ह्याचं इम्पॉर्टन्स काय, तर ग्लोब जे आहे त्याच्यावर पृथ्वीवरील जे आपल्याला ओशन्स दिसतात, कंट्रीज दिसतात, हे जे आहेत त्याच्या करेक्ट साईजमध्ये दिलेले असतात. त्यामुळे पृथ्वीचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला ग्लोबचा वापर करावा लागतो, जे आपल्याला पृथ्वीचा अभ्यास करण्यासाठी कन्व्हिनियन्स प्रोव्हाइड करतं. तर ह्याचा अभ्यास करताना काही जे गोष्टी आहेत, रेफरन्स पॉईंट आहेत, ते जाणून घेणं आपल्याला आवश्यक आहे. त्यामधला एक आहे ॲक्सिस. तर ॲक्सिस काय म्हणतात, हे जे आपण पाहतोय हे इथून आपल्याला जे दिसणारी रेष आहे ती जी पुढे जाऊन ह्या टोकाला इथपर्यंत येते, ती जी आहे ही एक इमॅजिनरी ॲक्सिस आहे ज्याच्या भोवती पृथ्वी जी आहे गोल फिरते असं आपण समजतो. तर हे जी पृथ्वीची दिशा आहे ती कशी आहे, ती वेस्टकडून ईस्टकडे फिरते. लक्षात ठेवायचं की पृथ्वीची जर रोटेशनची जी डिरेक्शन आहे ती कोणती आहे हे विचारलं तर ते आहे वेस्ट टू ईस्ट. चला तर आता पाहूया की ग्लोबमध्ये कोणते रेफरन्स पॉईंट्स आपल्याला इम्पॉर्टंट आहेत. तर ते दोन रेफरन्स तसे मेजर जे रेफरन्स पॉईंट आहेत त्यामधला पहिला जो आहे त्याचं नाव आहे इक्वेटर. तर इक्वेटर काय असतं, इक्वेटर म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये विषुववृत्त म्हणतो. तर इक्वेटर जो आहे पृथ्वीला जो आहे दोन भागांमध्ये हा वरचा एक भाग आहे आणि खालचा एक भाग, असं पृथ्वीच्या मिडलमधून एक सर्कल पृथ्वीला कट करतो असं आपण समजतो आणि तोच सर्कल म्हणजे काय आहे, इक्वेटर. लक्षात ठेवायचं की इक्वेटर ही एक आडवी लाईन नाही आहे, इक्वेटर हे एक सर्क्युलर लाईन आहे. तर त्यालाच विषुववृत्त किंवा इक्वेटरला आपण कशासाठी कन्सिडर करतो, पृथ्वीचे दोन भाग करण्यासाठी. वरचा जो भाग आहे त्याला नॉर्दर्न हेमिस्फिअर किंवा ज्याला आपण उत्तर गोलार्ध आणि खालचा जो भाग आहे त्याला साऊदर्न हेमिस्फिअर म्हणजे दक्षिण गोलार्ध म्हणतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण जे नॉर्दर्न हेमिस्फिअर आणि साऊदर्न हेमिस्फिअरबद्दल पाहिलेलं आहे. आता आपण पुढे पाहणार आहोत की इक्वेटर जे पृथ्वीला दोन भागात हे करतं म्हणजे विभागतं, ते कसे या दोन भाग आहेत, ते वरचा एक भाग आणि खालचा एक भाग. तर इक्वेटर जे सर्क्युलर लाईन आहे तशा पृथ्वीवर अजूनही लाईन काढता येतील का, तर हो, काढता येतील. ह्या इक्वेटरच्या वर ह्या ज्या लाईन आहेत हे पण सर्कलच आहेत. हे झालं म्हणजे एक प्रत्येक डिग्रीला एक सर्कल. आपण पॉईंट कुठपर्यंत आहे, शेवटचा जो आहे नॉर्थ पोल म्हणजे आपण काय म्हणतो त्याला उत्तर ध्रुव, इथपर्यंत काढू